नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जितू सर्स करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी राज्य घटनेचं अनालिसिस ह्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. आणि हे जे लेक्चर आहेत ते महाराष्ट्र गट क अराजपत्रित सेवा याची जी प्रिलियम होणार आहे 2025 ची जी ऍड आहे त्याच्यासाठी जानेवारी 2026 ला त्या पेपरच्या अनुषंगाने उपयोगी असणार हे लेक्चर असणार आहे. यात आपण आज 2022 ला जी काही पूर्वपरीक्षा झाली होती गट क ची, तर त्याच्यातल्या क्वालिटी ह्या टॉपिकचा अनालिसिस करणार आहे किंवा पीवायक्यू थ्रू आपण रिवाइज करणार आहे. सो पुढच्या 15-20 मिनिटं ह्या सेशनला व्यवस्थित बघा. जिथं काही अडचण येत असेल तर तिथं पॉज करून हा व्हिडिओ केअरफुली बघा. तो आपण पॉलिटी सेक्शनच्या पहिल्या क्वेश्चन पासून स्टार्ट करू. प्रश्न हे बायलिंग्वल फॉर्मॅटमध्ये आहेत. बघा, 16 नंबरचा क्वेश्चन होता ए सेट मध्ये. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालण्यात आली. फंडामेंटल राईट्सवर वेगवेगळ्या अमेंडमेंट थ्रू काही रिस्ट्रिक्शन्स आणले, तर त्याच्यातले जे सॉव्हेरेंटी अँड इंटिग्रिटी होती याच्या संबंधीचे बंधनं कोणत्या अमेंडमेंट मध्ये आणलेली? तर याचं उत्तर आहे 16वी अमेंडमेंट. ठीक आहे, अमेंडमेंट नंबर 16. आणि ह्या 16व्या अमेंडमेंट नुसार जे काही वेगवेगळ्या शपथविधी होत्या, ज्या काही वेगवेगळ्या डिग्निटरीच्या शपथ आहेत, जसं मिनिस्टर्स आहेत, एमपीज आहेत, एमएलए आहे, कॅग आहे, जजेस आहेत, तर ह्या सर्वांच्या शपथेच्या नमुन्यामध्ये सुद्धा हे दोन शब्द ऍड केले, सॉव्हेरेंटी अँड इंटिग्रिटी, ज्याला मराठीत आपण सार्वभौमत्व आणि एकात्मता म्हणतात. तो या घटना दुरुस्तीनुसारच ह्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या शपथेच्या नमुनेमध्ये ऍड केलेला आहे. ही एक बाब लक्षात असू द्या. त्याच्यानंतर जे अमेंडमेंट नंबर 14 आहे, तर तिच्यानुसार पुद्दुचेरीचं इंडियात इनकॉर्पोरेशन झालं. पुद्दुचेरी, याच्यासाठी एक शॉर्टकट लक्षात ठेवा, DGP. डी म्हणजे 10व्या घटना दुरुस्तीनुसार दादरा आणि नगर हवेलीला भारतात जोडण्यात आलं. जी म्हणजे 12व्या घटना दुरुस्तीनुसार गोवा आणि दीव आणि दमनला ऍड करण्यात आलं. आणि पी ही 14व्या घटना दुरुस्तीनुसार म्हणजे पुद्दुचेरी हे भारतात व भारतीय संघराज्याला जोडण्यात आलं, इंडियन युनियनला जोडण्यात आलं. 10, 12, 14 डीजीपी हा शॉर्टकट लक्षात ठेवा. याच्यानुसार हे भारतात ऍड केलेले आहेत. 24व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रपतींना राष्ट्रपतींना जे काही घटनात्मक घटना दुरुस्ती विधेयक आहे तर त्याच्यावर सही करणं बंधनकारक होतं. आणि हे एक तरतूद ऍड केली गेली इंदिरा गांधी सरकारकडनं. आणि 39 अंतर्गत जे काही प्रेसिडेंट आहे किंवा व्हाईस प्रेसिडेंट आहे, पीएम आहे आणि स्पीकर आहे, तर ह्या 4 पदांच्या ज्या काही इलेक्शन बाबीच्या तरतुदी होत्या, तर त्या न्याय व्यवस्थेच्या अँबिटच्या बाहेर किंवा न्याय व्यवस्थेच्या परिघाच्या बाहेर ठेवण्यात आल्या. प्लस काही गोष्टी ह्या 9व्या परिशिष्टाला जोडण्यात आल्या. तो या अशा 4 महत्वाच्या घटना दुरुस्ती आहेत. परत एकदा एक महत्वाची सूचना की घटना दुरुस्ती हा टॉपिक व्यवस्थित करा. शेवटच्या ज्या काही घटना दुरुस्ती आहेत 100 ते 106, या सर्व घटना दुरुस्ती महत्वाच्या आहेत आणि त्या करणं गरजेच्या आहेत. जसं 102 घटना दुरुस्ती जी आहे, तर त्याच्यामध्ये नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसला कॉन्स्टिट्युशनल स्टेटस आहे. 103 नुसार ईडब्ल्यूएस ला 10% रिझर्वेशन भेटलेलं आहे. 104 नुसार एससी आणि एसटीचं रिझर्वेशन 10 वर्षासाठी एक्सटेंड केलं गेलेलं आहे. 105 नुसार स्टेटला ओबीसी ठरवण्याचे अधिकार प्राप्त झालेले आहेत. 106 नुसार महिलांना 33% रिझर्वेशन मिळालेलं आहे पार्लमेंट प्लस विधानसभेमध्ये. तो ह्या ज्या काही महत्वाच्या घटना दुरुस्ती आहेत 100, 101,
102, 103, 104, 105, 107 ह्या महत्वाच्या घटना दुरुस्त्या थोड्या व्यवस्थित लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न बघू आता विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न या प्रश्नपत्रिकेतला 17 नंबरचा क्वेश्चन होता. राज्यघटनेच्या भाग 17 अंतर्गत सर्व 9 कलमे कोणती आहेत? तर ही सर्व भाषेसंबंधीची 9 कलम आहेत. भाग 17 अंतर्गत 343 ते 351 ही भाषेसंबंधीची कलम आहेत. आता इथे सुद्धा 3 गोष्टी लक्षात ठेवा. भारताची नॅशनल लँग्वेज कोणती? राष्ट्रीय भाषा. अशी कोणती राष्ट्रीय भाषा नाहीये. भारताच्या ऑफिशियल लँग्वेज कोणत्या आहेत? तर ऑफिशियल लँग्वेज हिंदी आणि इंग्लिश आहे. भारताच्या क्लासिकल लँग्वेजेस कोणत्या आहेत? तर त्या 11 आहेत. आता रिसेंटली मराठी, पाली, प्राकृत, बेंगॉली, आसामी ह्या ऍड केलेल्या आहेत 5, प्लस मल्याळम, कन्नड, संस्कृत, तमिळ, तेलुगू आणि ओडिया. तो या 6 + 5 11 अशा 11 क्लासिकल लँग्वेजेस आहेत आणि 22 घटनात्मक भाषा आहेत किंवा घटनेमध्ये यांचा मेन्शन आहे. 8व्या परिशिष्टामध्ये किंवा 8 शेड्यूल मध्ये ह्या 22 भाषा मेन्शन आहे. राष्ट्रीय भाषा नावाचा प्रकार नाही आहे. त्याच्यानंतर कार्यालयीन भाषा म्हणून हिंदी, इंग्लिश वापरल्या जातात आणि क्लासिकल लँग्वेज. सो ह्या 4 कॅटेगरीमध्ये भाषांचा स्टडी करायचा आहे. बघा याच्यामधले काही महत्वाचे पार्ट्स. पहिल्या 5 पर्यंत सर्वांना माहित असतं. 7 नंबरचा पार्ट हा डिलीट केलेला आहे. 7व्या अमेंडमेंटने तो 7 नंबरचा पार्ट डिलीट केलेला आहे. 8 पासून लक्षात ठेवा. 8 मध्ये केंद्रशासित प्रदेश किंवा युनियन टेरिटरी, 9 मध्ये पंचायत, 9A म्युनिसिपालिटीज, त्याच्यानंतर 9B मध्ये तुमच्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज, त्याच्यानंतर 10 मध्ये शेड्यूल्ड अँड ट्रायबल एरियाज. काय 10 मध्ये शेड्यूल्ड आणि ट्रायबल एरिया आहेत. 11 मध्ये राज्य आणि केंद्राचे रिलेशन किंवा संबंध आहेत. 12 मध्ये फायनान्स किंवा वित्त संबंधीच्या तरतुदी आहेत. 13 मध्ये व्यापार वाणिज्य आहे. 14 मध्ये सर्व्हिसेस, ज्या काही केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या अंतर्गत ज्या काही सेवा आहेत तर त्या सर्व सेवा येतात. त्याच्यानंतर भाग 14A मध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, ज्याला आपण मराठीत न्यायाधिकरण म्हणतो. 15 मध्ये इलेक्शन, निवडणुका. 16 मध्ये अनुसूचित जाती जमाती, अँग्लो इंडियन आणि आता नवीन ओबीसी असेल तर ह्या काही घटकांसाठीच्या विशेष तरतुदी आहेत. 17 मध्ये ऑफिशियल लँग्वेजेस शब्द आहे. ऑफिशियल लँग्वेज भाग 17 आहेत 343 पासून 351 मध्ये. त्याच्यानंतर भाग 18 मध्ये 352 ते 360 मध्ये एमर्जन्सी प्रोव्हिजन किंवा ज्याला आपण आणीबाणी संबंधीच्या तरतुदी म्हणतो. त्याच्यानंतर 21 मध्ये इतर तरतुदी आहेत राष्ट्रपतींसंबंधीच्या. 20 मध्ये घटना दुरुस्ती. तो एवढे काही महत्वाचे भाग आहेत. 8 पासून ते 20 पर्यंत एवढी लक्षात ठेवा. टोटल भाग 25 आहेत आणि हे काही महत्वाचे भाग आहेत. सो एवढी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे जे कलम 343 ते 351 आहे तर याच्यातला 351 मध्ये हिंदी भाषेचा प्रचार प्रसार करायचा आहे. त्याच्यानंतर 350A आणि 350B हे दोनही कलम महत्वाचे. 350A नुसार भाषिक अल्पसंख्याकांना प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून उपलब्ध करून द्यायचं आहे. तर 350B नुसार
लिंग्विस्टिक मायनॉरिटीसाठी एखादा स्पेशल ऑफिसर अपॉइंट करायचा आहे. 350 नुसार लिंग्विस्टिक मायनॉरिटीसाठी स्पेशल ऑफिसर अपॉइंट करणे आणि 350 नुसार जे काही भाषिक अल्पसंख्याक आहे, लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे, त्यांना आपलं प्राथमिक शिक्षण मातृभाषेत मिळावं याच्यासाठीच्या काही तरतुदी करणे. तर ही महत्वाची 3 कलम आहेत. 43, 50A, बी आणि 51. ऍटलिस्ट एवढी तरी लक्षात असू द्या. चला विद्यार्थी मित्रांनो, तर पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न. भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? आता ही संविधान सभेसंबंधीची मागणी ही साधारण 1924 पासूनच याच्यावरती चर्चा सुरू झाल्या होत्या अप्रत्यक्षपणे. पण त्या अप्रत्यक्षपणे चर्चा 1940च्या दशकामध्ये, म्हणजे 1933-34 या वर्षामध्ये एम एन रॉय यांनी पुन्हा त्याच्या संबंधीचा मुद्दा मांडला आणि ते फायनली 1940ला कन्सेप्च्युअलाइज झाली. तो भारतीय संविधान बनवण्याची मागणी इंग्रजांनी 1940ला, ज्या वर्षी ऑगस्ट ऑफर आलेली होती, त्या ऑगस्ट ऑफर अंतर्गत ही मागणी पहिल्यांदा मान्य करण्यात आली. संविधान सभा काय किंवा त्याच्या काही बेसिक फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्या एकदा बघून घ्या, महत्वाच्या आहेत, ज्याच्यावरती राज्यसेवेच्या वेगवेगळ्या परीक्षांवर मल्टिपल टाइम परीक्षा आलेली आहे. जसं की संविधान सभेची स्थापना ही 1946ला कॅबिनेट मिशन नुसार झाली. पहिली मीटिंग 9 डिसेंबरला झाली, दुसरी मीटिंग 13 डिसेंबरला झाली, ज्यात उद्दिष्टांचा ठराव मांडला गेला. तो ह्या काही बेसिक गोष्टी थोड्या संविधान सभेसंबंधी बघून घ्यायच्या आहे तुम्हाला. महत्वाचं आहे संविधान निर्मिती आणि त्याचा इतिहास हा एक राज्यसेवेचा खूप आवडता एरिया आहे प्रश्न विचारण्याचा. राज्यसेवा किंवा मला एमपीएससी म्हणायचं ओव्हरऑल. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, 20 नंबरचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता ही टिंबटिंब यांच्याकडे देण्यात आली आहे, तर राज्यपालांकडे देण्यात आले. अकॉर्डिंग टू आर्टिकल 154 इंडियन कॉन्स्टिट्यूशन, द एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ स्टेट वेस्टेड इन द हँड्स ऑफ गव्हर्नर. आता गव्हर्नर किंवा राज्यपालांसंबंधीच हे पद कुठनं आलेलं आहे? राज्यपाल हे पद, गव्हर्नर हे पद, त्यांची निवड कशा पद्धतीने केल्या जाते, तो या सर्व गोष्टी तुम्हाला सोर्सेस ऑफ कॉन्स्टिट्यूशन ह्या टॉपिक मध्ये स्टडी करायचे आहे. आता इथं आपण या कलमांवर एकदा बोलून घेऊ. 153, 154, 155, 156, 157, 158 आणि 159. याच्यामध्ये बघा ग्रेट शब्द लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. GREAT. आता ग्रेट मधला पहिला GR म्हणजे गव्हर्नर, ऑफिस ऑफ गव्हर्नर किंवा गव्हर्नरचं पद. 154 मध्ये त्याची एक्झिक्युटिव्ह पॉवर जी आहे, एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ स्टेट वेस्टेड इन द हँड्स ऑफ गव्हर्नर, म्हणजे त्याची कार्यकारी सत्ता. 155 नुसार त्याची अपॉइंटमेंट, गव्हर्नरची अपॉइंटमेंट नियुक्ती केंद्र शासन करतं, ज्याच्यात आपण कॅनडा मॉडेल फॉलो करतो. 156 नुसार टर्म, त्याची टर्म काय असेल किंवा काय असेल, तर इथं राष्ट्रपतीची मर्जी महत्वाची ठरते. त्याच्यानंतर 157 नुसार क्यू कॉड लक्षात ठेवा. क्यू कॉड म्हणजे क्यू म्हणजे क्वालिफिकेशन, त्या पदासाठी काय क्वालिफिकेशन असेल. दुसरं कंडिशन्स काय असेल, त्या पदासाठी काही अटी असतील तर. आणि 59 मध्ये ओथ म्हणजे शपथ काय असेल. तो क्यू कॉड, ग्रेट क्यू कॉड असा शॉर्टकट आहे. ग्रेट म्हणजे 153 गव्हर्नर,
ई म्हणजे त्याची एक्झिक्युटिव्ह किंवा कार्यकारी पॉवर, ए म्हणजे अपॉइंटमेंट, टी म्हणजे टर्म, क्यू म्हणजे क्वालिफिकेशन, सी म्हणजे कंडिशन, ओ म्हणजे ओथ. तो अशा पद्धतीने 153, 54, 55, 56, 57, 58, 59 एवढी 7 आर्टिकल आपल्या लक्षात राहतात गव्हर्नर संबंधी, ह्या पदासंबंधीची. आपल्याला माहिती वय वर्ष 35 असावे, भारतीय नागरिक असावा आणि त्याची नियुक्ती केंद्र शासन करत असतो. हे एक घटनात्मक पद आहे. ठीक आहे. तो ह्या काही गोष्टी आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे रेट ज्युरिडिक्शन. हा टॉपिक जो आहे तर तो रेट ज्युरिडिक्शन वरचा टॉपिक आहे. आता ह्या रेट ज्युरिडिक्शन मध्ये दोन कोर्टांच्या रेट ज्युरिडिक्शन आपण नॉर्मली बघत असतो. एक असतं सुप्रीम कोर्ट आणि दुसरी असते, विद्यार्थी मित्रांनो, हायकोर्ट. सुप्रीम कोर्टची रिट ज्युरिडिक्शन तुम्हाला सर्वांना माहिती आहे. साधा आणि सिंपल पॉइंट आहे. हा खूप नंबर ऑफ टाईप आपण स्टडी करत असतो. कलम नंबर 32 हा सुप्रीम कोर्टाच्या रेट ज्युरिडिक्शन संबंधी आहे. तर कलम नंबर 226 हा हायकोर्टाच्या रेट ज्युरिडिक्शन संबंधी. सुप्रीम कोर्ट असेल किंवा हायकोर्ट असेल तर 5 पद्धतीचे हत्यारं वापरत असतात, किंवा ज्याला आपण टूल्स म्हणू. ज्याला हिबियस कॉर्पस म्हणतो आपण, मॅन्डॅमस म्हणतो, क्यू वॉरंटो म्हणतो, सर्शिओररी म्हणतो, आणि अजून एक आहे प्रोहिबिशन. ज्याला हिबियस कॉर्पस म्हणजे बंदी, प्रत्यक्षीकरण. त्याच्यानंतर बी आहे तुमचा परमादेश, सी आहे अधिकार पृच्छा, आणि डी आहे उत्प्रेषण. या 5 आयुधांचा किंवा हत्यारांचा वापर करून सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट हे रेट ज्युरिडिक्शन इश्यू करतात. आता सुप्रीम कोर्टाचं जे काही रेट ज्युरिडिक्शन आहे ते फक्त मूलभूत अधिकारांपुरताच सीमित आहे किंवा फंडामेंटल राईट पुरताच सीमित आहे. मात्र हायकोर्टचं जे काही रेट ज्युरिडिक्शन आहे तर ते मूलभूत अधिकार प्लस अदर लीगल राईट, इतर जे काही कायदेशीर अधिकार आहे प्लस मूलभूत अधिकार आहे, यांच्यासाठी हायकोर्टाचं रेट ज्युरिडिक्शन असतं. आणि सुप्रीम कोर्ट हे फक्त मूलभूत अधिकारांपुरता सीमित असतं. आता याच्यात ह्या मॅच द पेअर जोड्या जुळवायच्या आहेत. त्याच्यामध्ये बघा, हिबियस कॉर्पस म्हणजे काय. बेसिकली तर हिबियस कॉर्पस मध्ये टू लुक इन टू द लिगॅलिटी, अटकेची कायदेशीर अटकेची काय करायची, लिगॅलिटी बघायची. A4, जर A4 ऑप्शन असेल तर ऑटोमॅटिकली 2 ऑप्शन तुमची कट होत आहेत. त्याच्यानंतर हॅलो, A4 झाल्यानंतर पुढे बघा मॅन्डेमस, क्यू वॉरंटो आणि सर्शिओररी. क्यू वॉरंटो काय, टू लिक इन टू द लिगॅलिटी ऑफ द पोस्ट. क्यू वॉरंटो म्हणजे काय असतं की तुम्ही कोणत्या तुमच्या पदाची कायदेशीर तपासणी करणे, कायदेशीरता तपासणे, हे क्यू वॉरंटो मध्ये म्हणजे C2. जर A4 आणि C2 असेल तर 2 नंबरचा ऑप्शन. तो तुम्हाला त्याच्यातल्या 1-2 जरी बाबी माहीत असेल तरी त्यातनं तुम्ही हा प्रश्न डील करू शकता. त्याच्यानंतर मॅन्डॅमस म्हणजे काय असतं, टू कमांड द ऑथॉरिटी टू परफॉर्म हिज ड्युटी, अधिकाऱ्यास कार्य करण्याचे आदेश देणे. आणि उत्प्रेक्षण म्हणजे काय, खटला कनिष्ठ कोर्टाकडून वरिष्ठ कोर्टाकडे हस्तांतरित करणे. सो अशा या मॅच द पेअर आहे. याच्यात फक्त एक लक्षात ठेवा की हायकोर्टचा हा रेट ज्युरिडिक्शन सुप्रीम कोर्टापेक्षा अधिक विस्तृत असतो किंवा अधिक असतो, एवढं लक्षात ठेवायचंय. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 243. बेसिक प्रश्न आहे. राज्यघटनेच्या 243 कलमानुसार
प्रत्येक ग्रामपंचायत त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वी विसर्जित झाली नसेल तर डॅश डॅश वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. कोणत्याही लोकल बॉडीचं, पंचायत किंवा कोणत्याही संस्थांचं आपल्या इथं जेवढे काही इलेक्शन्स होतात, मग ते ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत, या सर्व लोकल बॉडीचे कार्यकाळ ठरवताना तिच्या तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीत नियत केलेल्या दिनांकापासून, डेट अपॉइंटेड फॉर इट्स फर्स्ट मीटिंग आफ्टर द इलेक्शन, तिथून तिचा कार्यकाळ धरला जातो. येते लक्षात मित्रांनो? तो कार्यकाळ ही जी पहिली मीटिंग होते तिथून गृहीत धरला जातो किंवा तिथून धरला जातो, हे महत्वाचं आहे. आता 243 आलेला आहे. याच्यामध्ये ड्युरेशन वर बोललेलं आहे. ड्युरेशन म्हणजे कालावधी, की कालावधी काय असेल लोकल बॉडीचा, त्याच्यावरती हे कलम विचारलेला आहे. सब कलम बेसिक प्रश्न होता. तरी आपण 243 2243 ही काय कलम आहेत पंचायती राज संबंधीची, तर ती एकदा पंचायत संबंधी आपण एकदा बघून घेऊ. 243 मध्ये बघा डेफिनेशन्स आहे. पंचायत समितीच्या काही तरतुदी डिफाईन केलेल्या आहे. 243 मध्ये ग्रामसभा आहे. चुकून ग्रामपंचायत वर्ड आला तर गृहीत धरू नका, ग्रामसभा आहे. 243 ग्रामसभा. 243 पंचायत राजचं कॉन्स्टिट्यूशन किंवा जन्म झालेला आहे. इथं पंचायती राज व्यवस्थेचा बर्थ झालेला आहे, जन्म झालेला आहे. जिथं विलेज लेवल, इंटरमिजिएट लेवल आणि डिस्ट्रिक्ट लेवलला प्रत्येक राज्यामध्ये पंचायती राज स्थापन करणे. सी मध्ये त्यांचं कॉम्पोजिशन आहे. ठीक आहे, त्यांची रचना आहे सिंपल. 243 रचना. 243 त्याच्यामध्ये काय तुमचं जन्म झालेला आहे पंचायती राजचा. डी मध्ये बघा रिझर्वेशन ऑफ सीट्स. डी मध्ये रिझर्वेशन आहे. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, वुमेन यांचं रिझर्वेशन आहे. पुन्हा याच्यातलं शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबचं रिझर्वेशन 334 कलमानुसार इथे लागू झालेलं आहे, हे लक्षात ठेवा. जेवढं पण संविधानात रिझर्वेशन आहे ते 334 मध्ये जोपर्यंत रिन्युअल होत नाही विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत ते अप्लाय होत नाही. तो महत्वाचा कलम आहे 334. ई मध्ये आहे बघा ड्युरेशन. त्याला असं लक्षात ठेवा, ड्युरेशन कालावधी. एफ मध्ये फेल, अपात्रता, डिस्क्वालिफिकेशन. फेल करणं, मेंबर्सला फेल करणं, अपात्र करणं, डिस्क्वालिफिकेशन करणं, एफ. त्याच्यानंतर जी मध्ये आहे पॉवर. ठीक आहे, गब्बरकडे पॉवर असतात असं लक्षात ठेवा. जी फॉर गब्बरकडे पॉवर्स असतात. जे काही पंचायत राजचे अधिकार आहेत, त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत. अधिकार, जबाबदाऱ्या, ह्या सर्व गोष्टी जी मध्ये आहे. एच मध्ये आहे टॅक्सेस. टॅक्सेस म्हणजे हानी, लक्षात ठेवा. मध गोळा करणे, सरकार टॅक्स गोळा करतं म्हणजे त्याला मध गोळा करणे असे उपमा सुद्धा वापरल्या जाते. सो टॅक्सेस किंवा हानी कलेक्शन. आय मध्ये असं लक्षात ठेवा, जसं वायफाय लक्षात ठेवतो तसं आय5 लक्षात ठेवा. आय5 आय फायनान्स कमिशन, वित्त आयोग. राज्य वित्त आयोग नावाची एक संकल्पना आहे, राज्य वित्त आयोग. जे मध्ये ऑडिट जॉडिट, इथं ऑडिट केलेलं आहे सर्व, ऑडिटिंग करणं, ऑडिट जॉडिट. के मध्ये 243 के मध्ये इलेक्शन. याला असं लक्षात ठेवा, इलेक्शन कलेक्शन. के फॉर कलेक्शन, इलेक्शन कलेक्शन. एल मध्ये टू मेक प्रोव्हिजन ऍप्लिकेबल ऑफ दिस आर्टिकल टू द यूटी. केंद्र शासित प्रदेशांना लागू असणे, एल फॉर केंद्र शासित प्रदेशांना सदर बाबी लागू करणे.
एम, स्पेसिफिक एरियाज टू विच पार्ट 9 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन शॅल नॉट अप्लाय, कुठे कुठे नाहीये? नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्याच्यानंतर दार्जिलिंगचा काही सर्टन एरिया, नागालँड असेल, मणिपूर असेल, मिझोरम असेल किंवा नागालँड, दार्जिलिंगचा काही सर्टन एरिया असेल, तर त्या भागांसाठी हे पार्ट 9 हा लागू नाहीये. प्लस सर्टन स्पेसिफिक एरियाज, शेड्युल्ड एरिया अँड ट्रायबल एरिया, तिथं सुद्धा लागू नाही. शेड्युल्ड एरिया, ट्रायबल एरिया असेल, नागालँड असेल, मणिपूर असेल, मिझोरम असेल, ह्या भागात लागू नाहीये. त्याच्यानंतर यन मध्ये काय आहे की जुनी लॉ कंटिन्यू करणे, पूर्वीची जी काही लॉ आहे, म्हणजे पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्याच्या अगोदर जी कायदे बनवले आधीची, तर ती कायदे कंटिन्यू ठेवणे किंवा ती लागू असणे. आणि ओ मध्ये न्यायालयीन हस्तक्षेपास प्रतिबंध करण्यात आला. तो एवढी काही महत्वाची कलम आहे त्याच्यात, ती लक्षात ठेवा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता पुढचा क्वेश्चन बघू, मूलभूत कर्तव्यांसमोर. आपल्याला माहिती आहे मूलभूत कर्तव्य पार्ट 4 कॅपिटल ए मध्ये ऍड केलेले आहेत. सध्या 11 मूलभूत कर्तव्य आहेत. तर ह्या मूलभूत कर्तव्यांसंबंधी आणीबाणीच्या वेळी ही सर्व मूलभूत कर्तव्य भारतीय घटनेत लागू करण्यासाठीची तरतूद केली होती. आणि प्रश्न काय आहे की कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे? सर्वांना परिचित असणारं उत्तर आहे स्वारण सिंग समिती. ही समिती 1976 ला काँग्रेस पार्टीने, ही समिती 1976 ला काँग्रेस पार्टीने स्थापन केली होती. आणि 1976 ला ही समिती ज्यावेळेस स्थापन केली, तर त्यावेळेस तिने काही रेकमेंडेशन दिले. त्याच्यातल्या 10 मूलभूत कर्तव्य लागू केले होते. 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 ला. त्याच्यानंतर अजून एक त्याच्यामधलं कलम हे 86 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट नुसार शिक्षणासंबंधीचं जे काही मूलभूत कर्तव्य आहे, तर ते 86व्या घटना दुरुस्तीनुसार लागू करण्यात आलं. तो असे सध्या स्थितीत 11 मूलभूत कर्तव्य आहेत. पुढचं, विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फंक्शन ऑफ ग्रामसेवक, खालील पैकी कोणते ग्रामसेवकाचे काम नाहीये, असा प्रश्न आहे. एक एक काम बघू आता. असा काही एखादा ऑब्जेक्ट प्रश्न येतो कारण की सिलेबस मध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तो ग्रामपंचायत निधीचा योग्य वापर करणे, ग्रामसभेचा अहवाल तयार करणे, शासनाने निर्धारित केलेल्या विविध करांची वसुली करणे, ही सर्व कामं ग्रामसेवक करतो. यांनी कोणतं काम करत नाही किंवा कोणतं काम ग्रामसेवकाचं नाही, असा प्रश्न आहे. आणि तिन्ही काम ग्रामसेवक करतो. तो उत्तर आहे यापैकी नाही. 4 उत्तर आहे. काही महत्वाची काम आपण बघून घेऊ. ग्रामसेवकाच्या कार्यामध्ये ग्रामपंचायतीस प्रशासकीय सहाय्य करणे, नोंदी आणि लेखे ठेवणे, शासकीय योजना आणि विकास प्रकल्पांची अंमलबजावणी करणे, समाज कल्याणाची कामे सुलभ करणे, स्थानिक कर वसूल करणे, जे काही लोकल टॅक्सेस आहे. त्याच्यानंतर त्या गावाचा अर्थसंकल्प तयार करणे, शासन आणि ग्रामस्थ यांच्या दळणवळणाचं माध्यम म्हणून काम करणे. त्याच्यानंतर ग्रामसेवक हा ग्रामीण विकासातील अत्यंत महत्वाचा दुवा आहे. तो शासकीय सेवा आणि प्रकल्प गाव पातळीपर्यंत पोहोचवण्याचे काम करतो. शासन आपल्या दारी जी शासनाच्या आता योजना होते, तर त्याच्यामध्ये सुद्धा ग्रामसेवकाचा रोल खूप महत्वाचा रोल आहे. तो एवढी सगळी काही महत्वाची कामं ग्रामसेवक करत असतो ग्राम पातळीवर. तो महत्वाचे आहे ते काम.
आणि आजच्या प्रश्नपत्रिकेतला शेवटचा प्रश्न आहे 25वा. कोणत्या घटना दुरुस्त्यान्वये 11वं मूलभूत कर्तव्य या यादीत समाविष्ट करण्यात आले? तर ती घटना दुरुस्ती आहे 86वी घटना दुरुस्ती 2002. शिक्षणासंबंधीचं जे मूलभूत कर्तव्य आहे तर ते ऍड केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे 86 अमेंडमेंटने 21A जोडला मूलभूत कर्तव्यांमध्ये, 45चं टेक्स्ट बदलवलं आणि पार्ट 4A मध्ये 11वं मूलभूत कर्तव्य जोडलेलं आहे. तो 21A मध्ये शिक्षणाचा, प्राथमिक शिक्षणाचा अधिकार 6 ते 14 वयोगटातील मुलांना हा मूलभूत अधिकार म्हणून दिलाय. त्याच्यानंतर 45 मध्ये 0 ते 6 वयोगटातील मुलांच्या शिक्षणासंबंधीच्या बाबीची जबाबदारी शासनाकडे दिलेली आहे. आणि शेवटी भाग 4 मध्ये जे काही 51A मध्ये जी काही के नंबरला जी काही फंडामेंटल ड्युटीज ऍड केलेल्या आहेत त्यात पालकांकडे जबाबदारी दिली आहे त्यांच्या पाल्याच्या शिक्षणाची. तो एवढे 3 चेंजेस या 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार झालेला आहे. ठीक आहे. बाकी सर्व काही घटना दुरुस्ती ज्या आहेत 52वी घटना दुरुस्ती आपल्याला माहिती आहे अँटी डिफेक्शन लॉ संबंधीचे, पक्षांतर बंदी माहिती आहे आपल्याला तिच्या संबंधी. 42 तर कॉमन घटना दुरुस्ती किंवा ज्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो आपण, ज्यात न्यायिक सेवा ज्या आहेत तर त्यांचं ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिस तयार करण्यासंबंधीची शिफारस आहे. 5 विषय राज्य सूचीतनं समवर्ती सूचीत ट्रान्सफर केलेले आहेत. सो अशा काही महत्वाच्या तरतुदी या 42व्या घटना दुरुस्तीमध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. आजचं हे सेशन बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. डिटेल जी काही पीवायक्यू अनालिसिसची जी काही डिटेल बॅच आहे तर ती आपल्या ऍप्लिकेशन मध्ये उपलब्ध आहे. ज्यांना कोणाला पूर्ण डिटेल पीवायक्यूज पाहिजे असेल सर्व मागील वर्षांच्या तर त्याची एक नॉमिनल प्राइस मध्ये त्या पीवायक्यू अनालिसिसची बॅच ही आपल्या ऍप्लिकेशनला अवेलेबल आहे. प्ले स्टोअरवर जाऊन जितू सर्च करिअर अकॅडमी ही आपली ऍप इन्स्टॉल करा आणि त्याच्यामध्ये ती बॅच तुम्ही परचेस करू शकताय. आजचं हे सेशन बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत चॅनलची इन्फॉर्मेशन पोहोचवा. ही जी पीवायक्यू अनालिसिसची सिरीज आहे सब्जेक्ट वाईज सर्व, तर ही एक्झामच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही चालू राहणार आहे. साधारण अल्टरनेट डेज, वीक मधले जे काही अल्टरनेट डेज आहेत, म्हणजे आज मंगळवार आहे तर पुढचं लेक्चर गुरुवारी, त्यानंतर त्याच्या पुढचं लेक्चर तुमचं शनिवारी, असं अल्टरनेट डेजला लेक्चर हे अपलोड केल्या जातील संध्याकाळी 9 वाजता. तो हे लेक्चर ऐकल्याबद्दल, बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आजचं सेशन आपण आता इथे संपवतोय.